मित्रांनो, मोठ्या मैदानामध्ये मोठा गुलाल बघा आलाय आणि सकाळी आल्या मला वाटतं आज त्याला थोडी पण विश्रांती नाही आणि थोडक्यात आता बसला होता, लगेच उठला आणि बघा मोठा गुलाल. काय बोला? काय ना, आनंद आहे. शेवाळे नितीन आबा शेवाळे यांचा वाढदिवस, आमच्या पप्पू शेठचा वाढदिवसानिमित्त आम्ही मैदानामध्ये आलो आणि आज दोघांना थोर व्यक्तिमत्व आहेत, त्यांना गुलाल मध्ये त्यांना गिफ्ट म्हणून माझ्या भुंगाने दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. बरोबर. आता लगभग मी बघतो भुंगा सैराट जे जितक्या वेळेला गाडी पळाली, आता लगभग तितक्याच वेळेला आता ही गाडी पण पळायला आली, पाखरे आणि भुंगा बघा या सीझनला. बिंजोर असं किंवा 3 फेऱ्या असं. पाखरे आणि भुंगा पण गुलालाचीच गाडी आहे आणि सैराट आणि पाखरे पण गुलालाचीच गाडी. छान पळते गाडी आणि ह्या भुंगामध्ये दोन्ही रस्त्यामध्ये पळते, त्याच्यामुळे काय अडचण नाही, कुठूनही कसे पण. सैराट आजारी होता तरी सैराटची जागा पाखऱ्याने भरून काढले आणि ज्या गाड्यांशी आम्हाला खेळत होत्या त्या गाड्यांना गुलाल पात्र आम्ही ठरलो. बरोबर. आणि अजून एक प्रश्न घेईन बघा, रायबासोबत मला वाटतं खूप साऱ्या यावर्षी लढती झाल्या आणि बऱ्याच वेळा तुम्हीच गुलाल मिळवलाय. नाही ना, रायबा तर आपला घरचा बैल आहे आणि अलंकार पण चांगला मित्र आहे, खेळी आहे, म्हणून मी त्याला आवर्जून हे बोलेल. कारण की मी तुमच्या बाईटमध्ये सांगतो, सर्वप्रथम मी रायबावाल्यांनाच फोन केला होता या मैदानासाठी पळासाठी, पण त्यांचं नियोजन झालं होतं आणि आमचं पळाच्या नंतर सगळं कॅन्सल झालं, ठरलं परत कॅन्सल झालं आणि काल अचानक मी फोन केला प्रदीप शेठ गीते यांना का बाबा चला आपण पळूया, आणि मग त्यांनी पण होकार दिला ना लगेच दुपारच्या नंतर ठरलं आणि मी दुपारीच गणेश भाऊंना फोन केला का आपल्या पावत्या नोंदवा भाऊ, मैदानाला बैल घेऊन येतो करून. बरोबर. मला वाटतं काही दिवस पूर्वी एक मोठा गुलाल हातातून गेला होता, आमदार केसरी फॉर्च्युनर थारचा मैदान बघा मुंबईला, आणि तिथं एक मोठा अपघात सुद्धा झाला होता, पण दुर्दैवाने म्हणजे आपल्या बैलांना कुठलं काही इजा नाही झाली आणि ते सुखरूप होतं आणि म्हणून आज इथं पण पळाला तीच जोडी. अखंड भुंगावरती प्रेम करणारे अखंड प्रेक्षकांचं आणि त्याच्या फॅन्सचं प्रेम आणि आशीर्वाद आहे. पाखऱ्यावरती पण तेवढाच आहे, त्याच्यामुळे नंदी सुखरूप आहेत. मागच्या वेळेला मी सांगितलं फायनल आणि मैदानं खूप येत राहतात, पण दुखापत झाल्यावरती त्या वेदना मालक सहन नाही करू शकत आणि त्याला पण त्याला त्रास होतो, ते बघवत नाही. त्याच्यामुळे दुखापत झाल्या नाही याच्यामध्ये आम्ही समाधान आहे. छकडं तुटणं या तर काही गोष्टी ह्या छोट्या, म्हणजे जसं आपण बाईक किंवा कार चालवतो तर एक ॲक्सिडेंट म्हणून काही अचानक घडतात, या सगळ्या अचानक घडतात. आता मध्यंतरी पण आपल्या आणखीन एक गाडीचा छकडा तुटला होता, त्या अचानक घडून येतात, त्या म्हणजे त्या गोष्टी त्याला आपण थांबू नाही शकत, पण त्या नशिबात नव्हत्या. पण आज नशिबामध्ये गुलाल होता आणि गुलालाला पात्र ठरलो, त्याच्यामध्ये खूप समाधान आहे. आणि भुंगा ची धरती आहे ही, शिर्डीच्या साईबाबांची शिर्डी आणि नाशिक काही कुठं लांब नाही, जवळचंच आहे. त्याच्यामुळे आपल्या मातीमध्ये भुंगाने आला आणि लक्ष्मणचं नाव तसंच ठेवलं आणि आमचं नाव तसंच ठेवलं. त्याच्यामध्ये मी भुंगाचं मनापासून समाधान मी मानेल स्वतः. बरोबर. आता जे लक्ष्मण दादा आहेत त्यांची भेट झाली का आल्यापासून? नाही, लक्ष्मण ड्रायव्हर दिसलेच नाही. आले होते पण मी इथे असेल, पण जर फायनल असतील तर 100% त्यांची भेट घेईल आणि मी कुणाल ड्रायव्हरचं अभिनंदन करेन. बरोबर. कारण की जेव्हा जेव्हा भुंगा असतो तेव्हा कुणाल असतो आणि आज पण कुणाल आपला परत एवढ्या मोठ्या मैदानामध्ये फायनलला पात्र ठरला. बघू आता पुढचं कसं काय आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं कुठेतरी बघा सकाळपासून इथं म्हणजे मोठा मैदान असला ना, आता आपण पुशेगावला सुद्धा बघितलं आहे अनुभव, म्हणजे तुम्ही नाकार न देत बघा, जे येतं त्यांना बघू द्या, फोटो खेचू द्या, कारण का तोच प्रेम वाढेल त्याच्यावर. नाही, प्रेम तर बघा तो शेवटी नंदी आहे आणि अखंड जनतेच्या मनावरती राज्य केलं आहे. कारण की ज्या गाडी कोणाला मरत नव्हत्या त्या गाड्या भुंगाने मारलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अशा काहीतरी त्यांनी जनतेच्या मनावरती ट्विस्ट घडवलेत का तो त्याच्यामध्ये त्यांच्या मनावरतीच राज्य करणार, कधीच ते विसरणार नाही. म्हणून त्याच्यावरती संपूर्ण जनता प्रेम करते आणि त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते का भुंगा ज्या मैदानात जावं त्या मैदानात गुलाला पात्र ठरावं. बरोबर. चला, जनता नाही बोलू त्याचं चाहते बघा, आता पण इथं किती भरपूर सारे संख्येने जमले आहेत. काय बोला? प्रेम आहे सगळ्यांचं. सकाळपासून भरपूर लोक भुंगाला बघायला आले, तेच प्रेमासाठी भुंगा आज नाशिकमध्ये आला आहे आणि नाशिकच्या जनतेला भुंगाला साक्षात आज बघायला भेटला आहे. बरेचसे लांबून लोक आले होते भेटायला भुंगाला. 2-3 दिवस मला फोन पण करत होते, दादा येणार आहे का येणार आहे, पण माझं तेव्हा नियोजन नव्हतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं का मैदानाला नाही येणार. पण मी काल बरेच लोकांना म्हणजे रिटर्न कॉल पण केले होते का बाबा नंदी आज आपला मैदानाला येणार आहे संध्याकाळी. कारण की बघा असे काही लोक आहेत विदर्भामध्ये आहेत, जालन्यामध्ये आहेत का ते माझ्या संपर्कामध्ये नेहमी असतात
काही असेल छोटं मोठं दादा भुंगाच्या आज श्रेयस आहे का ते त्यांचं प्रेम आहे. मी तर अजून चेहऱ्याने त्यांना बघितलं पण नाही, त्यांना बरोबर. ओळखत पण नाही, फक्त त्यांचा नंबर आणि नाव माझ्याकडे सेव्ह आहे. त्याच्यामुळे आपलं काम आहे ते पण त्यांचा वेळ काढून आपल्याला महत्त्व देतात, म्हणून आपलं पण काम आहे का त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर आहे. आता मी बघतोय ना, आज जनता खूप जास्त होती, बरंचसं आयोजकांना त्रास पण झाला. आता त्यांचीच जनता आहे, मला वाटतं आपले बाकी गाड्या मला खूप कमी आहेत, पण चला त्यांना पण एक आवड होती. त्यांच्या भागामध्ये खूप कमी मैदानं होतात म्हणून ती इथं भरपूर प्रमाणात उपस्थित राहतात. पण बघा निकालामध्ये किती सारे लोकांना आज दुखानी म्हणजे मारहाणी झालेली आहे, किती लोक छकड्याला ठोकरून म्हणजे पडली बघा. आयोजक वारंवार गणेश भाऊ प्रत्येक बाईटमध्ये बोलायचे का आपण बॅरिगेट सगळ्या बाजूनी लावलेत. 900 फूट रान असेल तर 1100-1200 फुटांनी बॅरिगेट लावलेत. आपल्या जिम्मेदारीवरती तुम्ही मैदानात या, कोणाला अडचण म्हणजे कोणाला त्रास होता कामा नये. बॅरिगेटच्या बागेला त्यांनी मोठे मोठे टेंट लावलेत बरोबर. सावळीपासून. पण जनतेला समोर थांबायची, प्रेक्षकांना समोर थांबायची गरज नाही. कारण की बघा काय आपण घरून जेव्हा निघतो तर कुठली गोष्ट आपण सांगून निघत नाही. गाडी अचानक येते, आपले घरचे आपले वाट बघत असतात, आपल्या जीवाची आपण स्वतः काळजी केली पाहिजे. आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था दिलेली आहे. बॅरिगेटच्या मागे साईडला आपण उभं राहून ह्या नंदींचा आनंद घ्या. तुम्हाला मी कधीच लवकर असं समोर दिसणार नाही, बरोबर. कारण की मी खूप जवळून हे अपघात बघितलेत. मी आत्ता हे 2-3 मैदान आपल्या बिंजोरचे असतील का मी स्वतःवरती थांबलो होतो, नाही तर मला अजिबात आवडत नाही. मी डायरेक्ट साईडला, कारण की मी स्वतःने डोळ्यामध्ये मृत्यू होताना बघितलाय. बरोबर. म्हणून तुमच्या यूट्यूब मार्फत मी अखंड महाराष्ट्रातल्या आपले शेतकरी असतील, आपले कष्टकरी असतील, आपले नंदीचे चाहते असतील, बैलगाडा मालक असतील, बैलगाडा चालक असतील, तुम्हाला एकच आवाहन करतो भावांनो, मित्रांनो, वडलोपाट जे असतील त्यांना, माझ्या वडलोपाटच्या नागरिकांना तुम्हाला एकच सांगतो का तुमच्या जीवाची काळजी तुम्ही घ्या. मैदानं खूप असतात, आपली सुरक्षा आपण करून साईडला आपला आयोजक सगळ्या गोष्टी ठेवतात, तिथे उभे राहून आपण मैदानाचा आनंद घ्या. आपल्या जीवाशी खेळू नका. पुढे येऊन नंदी आहेत, शेवटी मुख्य जनावर आहे, कधी पण कोण पण कुठं घेतो. आपली काळजी आपण स्वतः घ्या. येणाऱ्या काळामध्ये आणखीन खूप सुंदर मैदानं पडतील, त्याचा तुम्ही आनंद घ्या. बरोबर. त्याचा म्हणजे त्याचं हे नका घेऊ, दुरुपयोग नका घेऊ त्याचा. बरोबर. आता मी बघतोय सकाळी आल्या वातावरण खूप म्हणजे वेगळंच होता. जसं मला वाटलं मागच्या वर्षी जो चित्र घडला होता तोच घडतो काय का पाऊस पडतोय, पण बघा आज पावसाने पण नाही इथं दिली, हजेरी दिली. आणि गाडा मालक असतील, शौकीन असतील, सर्वांना आनंदात ठेवलं. नाही नाही, आनंद आहे. गेल्या टायमाला पावसाने पण पाऊस पडून पण याचा मैदान यशस्वी झालं. ठरवला होता. पण यावर्षी पण सुंदर, कारण की त्यांचे कष्ट खूप जास्त होते. आज आपण सोशल मीडियावरती बघाल तर जसं पेडगावचं आपण मैदान 1 महिना 1.5 महिना सगळ्या गोष्टी चालू होतात, लोकांची स्टेटस असतात, लोकांचे बाईट्स असतात, सगळ्या गोष्टी असतात, तसंच ह्या मैदानाची पण पूर्ण तयारी गणेश भाऊ यांच्या माध्यमातून, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व ग्रामस्थांनी सगळ्या गोष्टी चालू ठेवल्या होत्या. आणि मी खरंच गणेश भाऊंना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल. आणि सुंदर नाशिककरांचे ज्यांचे सहकारी सगळे आहेत त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करेल, गणेश भाऊ यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या आमदार साहेबांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर. आता शेवटचा प्रश्न घेतो गाडा मालकांच्या हितासाठी, किंवा तुम्ही एक स्वतः गाडा मालक आहात. बघा निकालासाठी भरपूर लोक भांडत होते, काही लोक स्वतःहून गाडी पण तिथे घेऊन गेले. 2-2 गाड्या 1-1 तासामध्ये कशा पळतील? चुकीचं आहे. बघा आपली संघटना आहे, आपल्या संघटनेच्या अंतर्गत आपण आतमध्ये राहून काम करू, म्हणजे एक त्यांचं रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो करत असतो. व मित्रांनो, आपल्यावरती अन्याय कधीच संघटना करणार नाही. आपल्याला असं वाटत असेल का आपल्यावरती अन्याय झाला, आपली गाडी फॉल होती तरी दिली, म्हणजे फॉल नव्हती तरी दिली, असं काय वाटून तुम्ही काय असं घेऊ नका. मागच्या टायमाला माझी पण हीच गाडी आपण पळवली होती. 3ऱ्या फेऱ्यामध्ये आम्ही अंतरात फायनल पार केली होती, पण आबांनी स्वतः मला सांगितलं होतं का आपली गाडी थोडी नॉर्मल फॉल्ट होते. मी बाईट पण दिली होती, नॉर्मल चाक गेला होता. शेवटी एक मान सन्मान म्हणून आपण तिथे हे केलं, पण तसंच समजूतदारपण घेतलं पाहिजे. आयोजक स्वतःहून आपली गाडी कुठली फॉल करायच्या ह्याच्यामध्ये नसेल, त्यांना थोडं सहकार्य करा आणि कुठं चुकत असेल तिथे आपण एक पाऊल मागं घेऊन थोडं त्यांना मदत करा. बरोबर आहे. आता जसं निकाल अजून मला तो होतोय, काय वाटतं तुम्हाला फायनल होईल का? आता मी लाईटी बघितल्या होत्या पोलवरच्या, तर त्याच्यावरशी मी अंदाज लावला होता का काळोखात फायनल होणार आहे, पण लवकर झाली. तरी आमच्यासारखे जे पाहुणे आहेत नाशिककरांचे इथं आलेले, त्यांचा एक मान म्हणून तुम्ही जरा लवकरात लवकर जर वाईट लवकर पडली तर जरा आमचा मान ठेवा. आम्ही तुमच्या भागामध्ये आलो आहे आणि तुम्ही आमच्या नंदींचा आनंद घ्या. हा नंदी तुमचेच आहेत आणि तुमचा आनंद, तुम्ही त्याचा आनंद घ्या मस्त. आणि फायनल उजेडात होऊ दे, जेणेकरून अखंड आपली जी महिला आलेत, आपल्या बहिणी आलेत, आपल्या आई आलेत, त्यांना पण त्याचा आनंद घेता आला पाहिजे आणि ते फायनलमध्ये उजेडात झाल्या पाहिजेत, असंच माझी इच्छा आहे. चला, तुम्हाला फायनलच्या गोलासाठी शुभेच्छा. धन्यवाद.